आणि यानंतर आपण लातूरमध्ये जाणार आहोत। लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी सोलापूर आणि आसपासच्या परिसराची पाहणी केलेली होती। त्यानंतर आता ते लातूरमधला जो दुष्काळ अवर्षणग्रस्त भाग आहे त्याची सगळ्याची पाहणी करतात। हे खालचं जे बॅरेज आहे ना, बरोबर, ते अंडर पूर्ण पाण्याखाली आहे। याची मग हाईट वाढवायची की दुसरं करायचं, काय करायचं तुम्ही? हे आपण दिले एटीबी राहायचं त्याला आपण बॅरेज मध्ये कन्वर्ट करून द्यायचं आणि ते वरचे पण दुरुस्त केले पाहिजे। हो, आणि त्याचे पण आता दुरुस्ती ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये भेटते थोडं जरा सर्वात मोठा मध्यम प्रकल्प आहे निसर्ग. मसलगा। हा कम्प्लीट जमन दोष झाल्यासारखा झाला। अच्छा, पूर्ण लिकेज आहे। आपल्या निवडणुकीच्या काळात आपण तातडीने सांगून पाणी सोडायला सांगितलं होतं। पाणी सोडलं 10% पाणी काल आहे ना, मी जरा जे गोडबोले गेट वगैरे टाईपचे जे गेट्स बनवतात त्याला एकाने बनवलं होतं। त्यांनी एक चांगला डिझाईन तयार केला, ते आता जरा बघू ते सगळीकडे वापरता येईल हो, आपल्याला। मग आता हे जे सगळे बॅरेजेस आहेत ना, त्याला जे आता आम्ही गेटची जी नवीन टेक्नॉलॉजी मागणी करतोय, त्याच्यात जर आपल्याला त्या हे करता दिलं, आता आमचे लिकेजेस काय ऍक्च्युअली कमी पैशात जास्त काम होतं। हे ह्याच्यात घ्या। मसलगा एक आमचा प्रकल्प आहे, त्याला पुनर्स्थापित करणार आहे। तर ह्याच्यावर एवढा हा जो बेल्ट आहे, आता काय झालंय, आपल्या स्टोरेज कपॅसिटी पेक्षा जास्त पाणी आपण जास्ती सोडलंय, बसतं. खाली सोडलंय सोडलंय. पाऊस झाला काय झालं नुसतं ते सोडलं असं नाही, फ्री कॅचमेंट जो आहे आणि त्यात इतका पाऊस पाऊस पडलेला झाला आहे की ते डबल काहीच करता येत नाही त्याला। तर साधारण आपली 154 किलोमीटर आहे मांजरा नदीपासून ह्या संगमापर्यंत आणि 70 किलोमीटर आहे। टोटल हे 6124 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे तुझा हा। आणि हा साधारण हे दोन्ही जगह पण पाणी दोन्ही इथे मिळून येते आणि हे पण पाणी हे येतं येतं दोन्हीकडनं येऊन ते आणि ह्या वर्षी सगळ्यात हायएस्ट दोन्ही ओव्हरफ्लो जात ओव्हरफ्लो झालेत। आणि ह्याला आपण रिकामं केलं, कारण ह्याला भेगा गेले, पडलं म्हणजे ते हेच झालं, कोलॅप्स झालं। संपलंच असतं जर नाही, सोडलं. आपण जर सोडलं नसतं तर हे कोलॅप्स झालं असतं। मग हे रिकामं केलं आणि इथं एक आता आपल्याला इमिजिएटली हे आणि हे दोन घेणं गरजेचं आहे. सिंडिकामध्ये हे 2-3 हे केले आणि आपण म्हटलेले गेट्स जरी दिले व्यवस्थित गेट्स करू आपण। फ्लडचा आता काय होते सर, या जंक्शन मुळे काय होते सर, इथलं डिस्चार्ज आणि इथलं डिस्चार्ज एक आल्यामुळं इथं पूर्ण हे गावामध्ये पाणी येते। ते म्हणून तुम्ही तेव्हा लातूरमधल्या एकंदरीतच काय नेमकं नुकसान झालेलं आहे, कुठे काय नक्की डॅमेज आहे, या सगळ्याबद्दलची माहिती सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत।